नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सर्व शासकीय विभागांना 100 दिवसांचा कृती आराखडा दिला आहे। त्या अन्वये पोलीस विभागास वेगवेगळ्या गुन्ह्यातील मुद्देमाल 100 दिवसात नाश करण्याबाबत सूचना दिल्या आहेत। त्याबरोबरच माननीय पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी देखील अँटी ड्रग टास्क फोर्स सांगलीच्या होणाऱ्या साप्ताहिक बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील जप्त अंमली पदार्थ मुद्देमाल नाश करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दलातील वेगवेगळ्या 9 पोलीस ठाण्यांकडील NDPS ॲक्ट 1985 प्रमाणे लागवड, वाहतूक, विक्री, सेवन अशा वेगवेगळ्या दाखल असलेल्या गुन्ह्यातील सन 1986 पासून ते सन 2024 पर्यंतचा मुद्देमाल हा NDPS ॲक्ट 1985 मधील तरतुदीनुसार अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये पोलीस ठाण्याकडून जमा करण्यात आला होता। संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस याबाबत पाठपुरावा करून सदरचा मुद्देमाल कायद्यातील योग्य त्या तरतुदीप्रमाणे नाश प्रक्रिया सुरू करण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोलीस हवालदार संकेत मगदूम, पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे, वरील पोलीस ठाणेकडील कारकून यांनी पोलीस मुख्यालय सांगली येथील केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये जमा असलेल्या मुद्देमालाच्या बाबत माननीय न्यायालयात पाठपुरावा करून वेगवेगळ्या 9 पोलीस ठाण्यांकडील 17 गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्याबाबतचे आदेश प्राप्त करून घेतले। तसेच माननीय पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई CID पुणे आणि विविध केंद्रीय यंत्रणा यांची अंमली पदार्थ मुद्देमाल नाशबाबत परवानगी घेऊन तसेच त्याबाबतच्या शासन निर्णयाप्रमाणे सांगली पोलीस दलाने सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटी अध्यक्ष माननीय पोलीस अधीक्षक सांगली, सदस्य माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सांगली, सदस्य माननीय पोलीस उपअधीक्षक गृह सांगली यांनी स्थापना केली। सदर कमिटीच्या परवानगीने केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये पोलीस ठाणेकडून जमा करण्यात आलेला गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन मुद्देमाल हा NDPS ॲक्ट 1985 मधील कलम 52A या कलमाप्रमाणे दिनांक 11/4/2025 रोजी सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड मिरज MIDC तालुका मिरज जिल्हा सांगली येथे दुपारी 1 वाजता या दरम्यान योग्य ते नाश प्रक्रियेत बॉयलरमध्ये जाळून नाश करण्यात आला। सदर नाश प्रक्रियेमध्ये सांगली जिल्ह्यातील आष्टा पोलीस ठाणेकडील 1 गुन्ह्यातील, कुरळप पोलीस ठाणेकडील 1 गुन्ह्यातील, कुपवाड MIDC पोलीस ठाणेकडील 1 गुन्ह्यातील, कवठेमहांकाळ पोलीस ठाणेकडील 1 गुन्ह्यातील, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील 2 गुन्ह्यातील, उमदी पोलीस ठाण्याकडील 2 गुन्ह्यातील, तासगाव पोलीस ठाण्याकडील 2 गुन्ह्यातील, मिरज शहर पोलीस ठाण्याकडील 2 गुन्ह्यातील, सांगली शहर पोलीस ठाण्याकडील 5 गुन्ह्यातील अशा वेगवेगळ्या 9 पोलीस ठाण्याकडील NDPS ॲक्ट 1985 प्रमाणे वाहतूक, लागवड, विक्री, सेवन अशा वेगवेगळ्या दाखल असलेल्या 17 गुन्ह्यातील सदरचा 813.232 किलोग्राम वजनाचा आणि 84 लाख रुपये किमतीचा गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन मुद्देमाल यामध्ये समावेश होता। सदर प्रक्रिया NDPS ॲक्ट 1985 मधील कलम 52A या कलमाप्रमाणे 2 शासकीय पंचांसमक्ष आणि कमिटी अध्यक्ष सदस्य यांच्या समक्ष सुरक्षितरित्या कोणत्याही प्रकारचे प्रदूषण आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आरोग्य यंत्रणा तसेच अग्निशमन दल याप्रमाणे सहाय्यक रासायनिक विश्लेषक कोल्हापूर, वैद्यमापन शास्त्र विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या उपस्थित आणि योग्य त्या बंदोबस्तात पार पाडण्यात आला। सदर पूर्ण प्रक्रियेत सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड मिरज MIDC तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्याकडील अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभल्याने माननीय पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांनी डॉक्टर मेघना कोरे, सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड मिरज MIDC यांचे आभार मानले आहेत। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक करा, Instaला फॉलो करा।